संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा. शेतकऱ्यांच्या विविध समस्या निकाली काढून सन 2024मध्ये मंजूर झालेले गारपिटीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करा. अशा शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध मागण्या तसेच बांधकाम कामगार संजय गांधी निराधार योजनेचे थकीत मानधन, शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालावर हमीभाव द्या अशा विविध मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते रिनीत भुक्ते यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. आमच्या सर्व मागण्यांवर विचार करून आम्हाला शेतकऱ्यांना योग्य देण्यात येईल. ह्या पूर्ण तुमच्या 9 ते 10 मागण्या आहेत. या शासनाला आम्ही लगेच तात्काळ कळवतो. शेतकऱ्यांचे जेवढं काही हे असते निवेदन आम्ही लगेच त्याच वेळेस करत असतो. साहेब, तुम्हाला एक सांगतो, आमच्या हिवरखेड मंडळामध्ये सर्वे झालेला होता की ओला दुष्काळ निरंक करण्यात आला. ॲक्च्युली ज्या दिवशी आले त्या दिवशी ऊन तपून आली होती आणि ते सोडून बाकीचे दिवस रोज पाऊस आला. 10 वर्षापासून जर शेतकऱ्याच्या कापसाला एकच भाव आहे तर त्याच्या तिकडे रासायनिक खताले ते फवारणीले भाव वाढून कसं राहिला. त्याच्यात MRP वर भाव देऊन राहिले. MRP वर म्हणजे 300 रुपयाची बॅग 1700 रुपयाला विकून राहिले. 1700 रुपये म्हणजे आम्हीच द्याव काय, मराव काय आम्ही म्हणजे इथं येऊन मरण्यापेक्षा तिथंच आम्हाला मारून टाकून राहिले सगळेजण. तर आमचा सरळ मुद्दा हे आहे की आम्हाला एवढ्या जखमा नका देऊ. हा फक्त शेतकऱ्याचा हृदय आहे, हे तो सहन करू शकून राहिला. दुसरा असता तर भारत बंद होऊन गेलं असतं, पण शेतकरी असल्यामुळे तुम्हाला आमचा जखमा दिसत नाही आहे. कारण की आमची छाती चवळी आहे आणि शेतकऱ्याची छाती म्हणजे जय जवान. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शेतकऱ्यांच्या समस्येबाबत तहसीलदार सागर ढवळे यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने निकाली न काढल्यास याहीपेक्षा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रिनीत भुक्ते यांनी यावेळी दिला. निवेदन देतेवेळी शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती तहसील कार्यालयात असल्याचे दिसून आलं. जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट.